नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 मुद्दे सांगणार जे तुम्हाला समजून घ्यायला हवे. तुमचे आयुष्य शांततेत, समाधानात आणि कुठल्याही टेन्शनमध्ये न जाण्यासाठी या 12 गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्या. या 12 गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा, मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी स्थिर, शांत आणि संयमी राहू शकाल. या 12 गोष्टी तुम्हाला तुमचे आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील. चला तर मग बघूया त्या 12 गोष्टी कुठल्या आहेत. जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत, त्यामुळे एकटे जगायला शिका. माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला. माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो. मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील, पण तरी देखील माणूस एकटा राहण्याला घाबरतो. माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते. आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो. कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपले कोणाशी जमत नसले तरी देखील आपण सोबत असतो, सोबत राहतो. पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमच्या दूर कधीही करत नाही. याचे कारण म्हणजे माणूस एकटा राहण्याला घाबरतो. पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केलीत, एकटे राहायला शिकलात तर तुम्हाला कोणीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही. तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही लोकांच्या सहवासात असाल ही चांगली गोष्ट आहे. पण ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला सोडून जातात, मग त्याची कारणे काही का असेना त्यावेळेस आपण दुखी होतो, एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो. का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात, त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात. मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण नैराश्यात जातो, ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि आपण एकटे पडलो आहोत. डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो. कुठल्याच गोष्टीत मन न लागणे, कायम उदास राहणे, आयुष्याबद्दल नकारात्मक भावना होणे, या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय, आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत. हे आपल्या मनाला आपण समजावून सांगितले, आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर, आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकू. आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्या बोलण्यावर कुणाचेही नियंत्रण नसणार. आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार. जे काही आपल्याला करायचे आहे ते आपण मोकळेपणाने करू शकतो. कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणे सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात.
आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात, नाती दुरावली जातात, त्यामध्ये अबोला येतो. या उलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींचे स्वागतच करा, पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटे सोडून जाणार असतील, अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचे देखील स्वागत करायला हवे. आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी अशी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत. लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत. म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचे शिकार व्हायचे नसेल, नैराश्यता आयुष्य जगायचे नसेल, तर एकटे राहण्याची कला शिकून घ्या. कुठल्याही गोष्टींची, कुठल्याही व्यक्तीची काळजी करणे सोडून द्या. जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार, तेवढे तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार. तुम्ही काळजी करणे सोडले की तुमचे आयुष्य आनंदी जाणार. एक गोष्ट तर खरी आहे, तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता, त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात. तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाहीत, त्याचे समाधान मिळत नाही. कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो, व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो. आपण फक्त आपल्या स्वतःवर, आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्या हातात असते. त्यामुळे तुमच्या काळजी करण्याने कुणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसतो. उलट तुमच्या काळजी करण्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात, आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरे करण्यासाठी आपण पैसा घालतो, दवाखाना मागे लावून घेतो. या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावले की आपल्या काळजी करण्याने कुणाच्याही गोष्टी ठीक होणार नाहीत. ज्याच्यासोबत जे घडायचे ते घडणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो. इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात, त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार, तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानात आयुष्य जगणार, तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार. पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवे की आपल्या काळजी करण्याने काहीही होणार नाही. एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा. फक्त आपल्या काळजीने काहीही होत नाही. म्हणून जगातली कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा असतो, पैसा हवा असतो किंवा माणसे हवी असतात. या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही. त्यासाठी त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो. म्हणून आयुष्य शांततेत, समाधानात आणि तणावमुक्त घालवायचे असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा. अलिप्त राहायला शिका. कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका. कोणी काही म्हणत असेल, बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. लोकांचे काम आहे बोलणे आणि लोक बोलत राहतात. आपल्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहायला शिकायचे. जेवढे अलिप्त राहायला शिकणार, तेवढे लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आणि आपण टेन्शन फ्री राहणार. समाधान, आनंद म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळवणे, नाहीतर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टीत समाधानी राहणे म्हणजे आनंद. आयुष्यात कुठल्याच माणसाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस
तुम्हाला सापडणार नाही. कारण माणसाच्या अपेक्षा कधी संपत नाही आणि त्याला आनंदी कशात राहायचे, कुठल्या गोष्टीत राहायचे हे कळत नाही. म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो. खरे तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असे नाही. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यातूनही तुम्ही आनंद निर्माण करू शकता. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद तेवढ्यापुरताच असतो. त्या अपेक्षापूर्तीच्या क्षणाइतकाच, त्यानंतर नाही. त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काय नाही किंवा कुठल्या गोष्टी नाहीत यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्यात शोधला तर तो मिळेल. जिथून तुम्हाला काढल्या जाते ते तुमच्यासाठी नसते हे लक्षात ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावले जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केल्या जाते त्या ठिकाणी तुमचे काहीही काम नसते. तुम्हाला मान नसतो, सन्मान नसतो, किंमत नसते. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका. स्वतःचा आत्मसन्मान स्वतः राखा. लवचिकता. संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारा. कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात. आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळते ते केवळ पुस्तकी, पण आयुष्य कसे जगायचे हे मात्र आपल्याला अनुभव शिकवतात. आयुष्यात येणारी संकटे शिकवतात. म्हणूनच कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो. कारण त्यांच्या इतका आपल्याला कोणीही शिकवून जात नाही. आपल्या समोर आलेली संकटे, अडचणी या आपल्याला संयम, धैर्य, सहनशक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात. आणि संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्या वेळेस असू शकेल. म्हणून संकटांना संधी म्हणून बघा. संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे संकटे आले म्हणून घाबरून जाऊ नका. अनुभव. तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुमची संपत्ती कमी होते, निघून जाते, तेव्हा तुमचे अनुभव टिकून असतात. संपत्ती, मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्या, त्या येत असतात, तशा जात असतात. प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही. मग गरिबातून श्रीमंत होणे असो किंवा श्रीमंतीतून गरिबी येणे असो. भौतिक गोष्टी निघून जातात, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात तेव्हा मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतात. त्यामुळे गरिबीतून तुम्ही वर येताना येणारे अनुभव आणि श्रीमंतीतून पुन्हा गरीब जातानाचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. गेलेले सगळे काही परत मिळवू शकतात, ते केवळ अनुभवाच्या जोरावर. म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती, मालमत्ता कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असेल तर खचून जाऊ नका. पैसा गेला तरीही तुम्ही अनुभवाने श्रीमंत असाल. शहाणपणा. सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचे ज्ञान म्हणजे ते होकायंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असते. आजकालच्या जगात तग धरून राहायचे असेल, स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर ज्ञान असणे गरजेचे आहे. आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तुम्हाला व्यवहार ज्ञान सुद्धा असायला हवे. पुस्तकातून जे काही ज्ञान मिळवले ते प्रत्यक्ष आयुष्यात कसे उतरवायचे याचे देखील तुम्हाला ज्ञान असावे लागते. म्हणून आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणे किंवा ज्ञान मिळवून तुमचे शहाणपण टिकवणे कधीही थांबवू नका.
कारण तुमच्या ज्ञान म्हणजे असे होकायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवत असते. वेळ हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अमूल्य घटक आहे. तो हुशारीने योग्य त्या ठिकाणी खर्च करा. जगात सगळ्यात जास्त अमूल्य काय असेल तर ती गोष्ट म्हणजे वेळ. आणि आयुष्यात तो कधीही परत येणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपण वारेमाप उधळतो. ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील वेळ. तुम्ही काही सेकंदापूर्वी गेलेले क्षण परत आणू शकत नाही, तो पुन्हा जगू शकत नाही. इतका वेळ अमूल्य आहे, तर तो तुम्ही योग्य पद्धतीने, हुशारीने, योग्य ठिकाणीच वापरायला हवा. करुणा. तुमची आंतरिक शक्ती ही करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणात जास्त चमकते. ज्या माणसाच्या मनात करुणेचा भाव असला तो माणूस आपल्या आयुष्यात शांतपणे जगू शकतो, किंवा तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो. कुठल्याही संकटांच्या किंवा कोण काय म्हणेल, कोण काय बोलतो याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण ज्या माणसाच्या मनात दयाभाव असतो, करुण असते, तो माणूस कोणाचाही द्वेष करू शकत नाही. आणि ज्या माणसाच्या मनात द्वेष नाही, मत्सर नाही, सोडायची भावना नाही, तो माणूस आतून शांत असतो. आणि अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती ही खऱ्या अर्थाने दिसून येते. एकांत, एकटेपणा, जिथे आत्मशोध आणि आंतरिक शांती मिळेल. माणूस एकांतात असला तर तो शांतही असतो आणि त्यालाच नव्याने शोध देखील लागतो. आपल्यातल्या उणिवा शोधायला लागतो. आपल्यातल्या चांगल्या बाजू देखील त्याला जाणवतात. त्याला स्वतःची नव्याने ओळख होते. म्हणून आयुष्यात एकटेपणा असेल तर घाबरू नका. त्या एकटेपणाला एकांतात कसे बदलता येईल आणि आपल्या एकांतातून आत्मशांती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा. कृतज्ञता. दररोज कृतज्ञता व्यक्त करत जा, ज्यामुळे आपल्या संकटांच्या रूपांतर आशीर्वादात होते. आपल्या आजूबाजूला जी काही माणसे आहेत, निसर्ग आहे, जे आपल्याला रोज काही ना काही देत असतात. निसर्गही आपल्याला रोज काही ना काही देत असतो. अशा वेळेस आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी. आणि आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो तीच आपल्याला आशीर्वाद रूपाने परत मिळते आणि आपल्या सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात. देव आहे नाही माहीत नाही, पण आपल्याला ज्या ज्या व्यक्तींकडून किंवा ज्या लोकांकडून, निसर्गाकडून मदत होते त्याबद्दल जर आपण कृतज्ञता ठेवली तर नक्कीच आपल्या वागणुकीमुळे आपल्याला आपण केलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा परत मिळत असतील. आणि या नियमानेच आपल्यासोबत चांगले घडत असेल तर देवापेक्षाही आपण एखाद्यासमोर व्यक्त केलेली कृतज्ञता आपल्यासाठी मोठी असते. त्यामुळे काय, इतरांबद्दल कृतज्ञ राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओ.